हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा, तुम्हाला आज काहीतरी नवीनच दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर आपला त्या दिवशी हनुमान जयंतीचा प्रोग्राम झाला होता, बघितला असेल तुम्ही. भव्य भजन सोहळा झाला होता आपल्या याच ठिकाणी घरासमोर. तर आज आपल्याकडे आज आहे भोजन. तर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी पूर्ण तयारी सुरू होती त्यांची सगळ्यांची. आणि मी हे कॉलेजमधून 5 वाजता आल्यानंतर शूट केलेलं आहे. सायंकाळीच व्हिडिओला सुरुवात केली, कारण दिवसभर काही मी घरी नव्हती. तर बघा, आता आमच्या या शेजारलाच राहतात काकू. त्यांनी पूर्ण जे जेवण बनलं होतं त्याची सगळी पूजा वगैरे करून घेतली. तर कारण अन्न शिजल्यानंतर आपल्याला त्याची शांती करायची असते. तर त्या काकूंनी पूर्ण अन्न जे शिजवलेलं होतं सगळं तिथे हळद कुंकू लावून सगळ्या गंज, जेवढेही गंज होते सगळ्या गंजांची पूजा केली. मग पूजा केल्यानंतर अगरबत्ती लावून ओवाळून घेतलं आणि कापूर लावून त्याची पूर्ण अशी शांती पूजा करून घेतली. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, ते पण एक देवताच असतात. त्यामुळे आपण सगळे अन्न जे खातो ते आपण त्याची शांती करणं जरुरीच असतं. त्यामुळे त्या काकू ते सगळं करत होत्या. आणि हा अगदी घरासमोर असा हा मोठा प्रोग्राम होता. तर मला सगळं शूट करायला तिथे पॉसिबल झालं, कारण दुसरीकडे असतं तर मला काही एवढ्या गर्दीमध्ये जाऊन पॉसिबल नसं झालं, तुम्हाला दाखवू पण नसती शकली. आणि आता त्या काकू बघा, प्रत्येक गंजावरती त्या काकूंनी कापूर लावून पूर्ण शांती अशी पूजा करून घेतली. खूप छान वाटत होतं. मी पण पहिल्यांदाच बघितलं, मला पण नव्हतं माहिती असं केलं जातं. मी पण त्या काकूंशी बोलत होती तेव्हा त्या काकूंनी मला सगळं सांगितलं. कारण एवढा मोठा प्रोग्राम मी कधी असा बघितला नव्हता. आमच्या घराजवळ 2-3 वर्ष झाले हा प्रोग्राम होतो आहे, पण जेव्हा ही पूजा करतात तेव्हा मी नव्हती घरी. आणि त्या दिवशी मी नुकतीच कॉलेजमधून आली होती, म्हणून मग मी सगळं शूट केलं. आणि आता इकडे बघा, हा मोठा रोड आहे, रिंग रोड. तर इथनं भरपूर ट्रॅफिक असतं. तर आजच्या दिवशी सगळी ट्रॅफिक बंद केली होती. आम्ही इकडनं जाण्यासाठी पूर्ण रोडच बंद केलेला होता. तर आता ते सगळे काका असं बांबू वगैरे लावून पॅक करताय रस्ते. आणि बघा, आता माझी घरची सगळी अशी पूजा वगैरे झाली. सायंकाळी 6:30-7 वाजत आले होते. मी दिवा वगैरे लावून घेतला. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर बघा, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, आम्ही रिंकूला सोडायला गेलो होतो. पण परत तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये रिंकू दिसत असेल. तर नको. तर रिंकू आली, आत्ताच आली ती क्लास वगैरे करून. इथे जेवण आहे, तर तुम्ही बघितलंच असेल आत्ता स्टॉल वगैरे लावणं सुरू होते. तर जेवण वगैरे आहे, तर तिला पण ये म्हटलं, म्हणून ती आली आत्ता. आणि उद्या संडेच आहे, त्यामुळे मलाही सुट्टी आहे, तिलाही सुट्टी आहे. दृष्टी काय खाती आहे? पॉपकॉर्न. दृष्टी पॉपकॉर्न खात आहे. आणि इकडे आता जेवण वगैरे स्टार्ट होईल. मी पण आता घरी दिवा वगैरे लावून पूजा वगैरे करून घेतली आपली घरची. तर आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला होता, रिंकूला आम्ही सोडून आलो होतो. आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ पण बघितला असेल तुम्ही, तो होता हनुमान जयंतीच्या दिवशीचा. इथे प्रोग्राम होता, कृषिकाला सीता वगैरे बनवली होती. हो, कृषिकाला सीता वगैरे बनवलं होतं आम्ही. तर आणि आज आहे फायनली इथे जेवण हनुमान जयंतीचं. तर चला मी दाखवते तुम्हाला, बघा तुम्ही. तर बघा, जेवणामध्ये पोळी, भात, वांग्याची भाजी, डाळ भाजी, कढी, बुंदा असं सगळं जेवण ठेवलेलं होतं. असे 2-4 स्टॉल लावलेले होते, कारण 5-6 हजार लोक जेवणासाठी येणार होते. अशी भरपूर छान अरेंजमेंट केली होती त्यांनी 2-4 स्टॉल लावून. खूप छान असा कार्यक्रम झाला. हे इथे बसून आहे. हाय का? या तुम्ही पण सगळे. नाही, पण आता हा महाप्रसाद होऊन जाईल, हा व्हिडिओ पर्यंत महाप्रसाद संपून जाईल. तर बघा, जेवणाला 7:30 वाजता वगैरे सुरुवात झाली होती महाप्रसादाला. तर स्टार्टिंगला गर्दी कमीच होती, कारण जवळपास जेवणाला म्हटलं की 8:30-9चा जो आपला रेग्युलर टाईम असतो जेवणाचा, त्याच वेळेला भरपूर गर्दी होत असते. तर लाईट्स वगैरे असे भरपूर लावलेले होते. आणि काही लोक जेवण पण सुरुवात केली होती. हे डुगू, हे डबा घेतला, आता आम्ही घरी चाललो. हो, जा. बाय बाय. बाय युगल.
तर बघा नीता आणि डुगू वगैरे जेवण करायला आला होता, तर मग तेव्हाच आम्ही पण जेवण करून घेतलं. ते काही आम्ही शूट केलं नाही कारण खूप गर्दी असल्यामुळे तेवढं पॉसिबल नव्हतं गर्दीमध्ये शूट करणं. कृषिका वगैरे सोबत असल्यामुळे मोबाईल पकडणार की कृषिकाला, त्यामुळे मी काही जास्त शूट केलं नाही. आणि बघा आता फायनली शेवटी मिस्टर पण जेवण करायला बसले. त्यांना काही आलू वांग्याची भाजी मिळाली नाही कारण सगळी गर्दी संपली होती, जेवण पण संपलेलं होतं. मग यांच्यासाठी आलू मटरची भाजी बनवलेली होती. तर शेवटी मग मिस्टर आलू मटर वगैरे जेवण करत होते. ते उशिरा जेवले, त्यांची मीटिंग सुरू होती त्यामुळे. बघा तर मी आता तुमच्याशी बोलत होती व्हिडिओमध्ये, पण इतका आवाज होता गाड्यांचा की मला व्हॉइसओव्हर करून सांगावं लागतं आहे. तर बघा मी हा व्हिडिओ पण छोटासाच झालेला आहे कारण जास्त काही शूट करायला जमलं नाही. तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला नवीन सबस्क्रायबर असतील त्याने माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नवीन व्हिडिओ बघत असेल तर. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.